कथा संग्रह संवेदना लेखिका सुरेखा यशवंत गायकवाड अभिवाचक राजकुमार सुर्वे। आजची कथा आई मला जवळ घे। स्वातीने डोळे उघडले तेव्हा तिला जाणवले की आपण एका हॉस्पिटलमध्ये आहोत। तिच्या आसपास कुणीच नव्हतं, ती एकटीच होती। आता तिला सवय झाली होती एकटी राहण्याची। तेवढे डॉक्टर आले आणि म्हणाले, कशी आहे बेटा? ती हसली, छानच। तू रस्त्यावर बेशुद्ध पडली होती, एका सद्गृस्ताने तुला इथे आणले। आजच्या व्यक्तीमुळे तिची अवस्था झाली। तो तर त्याच्या आठवणी नको, त्याचा चेहराही डोळ्यासमोर नको। पण असं कधी घडलं काय? आठवणी अशी असतात, नाही म्हटलं तरी त्या आठवत राहतात। तेवढं आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या तेवढ्या ठिकाणी आपल्या जवळ येणार। स्वाती अतिशय देखणी, गोडावर्ण, नाकेडोळी राखीव, लांबसडक केस, कुणालाही आवडणारी, शांत, संयमी। ती 5 वर्षाची असताना तिच्या आई वडिलांचे अपघातात निधन झाले। तेव्हापासून ती मावशीकडे राहत होती। कॉलेजमध्ये असताना तिच्या जीवनात यश आला। तो देखणा होताच, उंच, सावळा, अतिशय हुशार आणि मिळव होता। या कार्यक्रमात दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकाच्या प्रेमात पडले। जेव्हा दोन व्यक्ती एकमेकाच्या प्रेम मनापासून प्रेम करतात, तिथे संवादाची गरज नसते। यश हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। तसा तो समज होता, तसा तो आज्ञाकारी आईवडिलांचा आदर करणारा होता। स्वाती आणि यश दोघेही समजदार होते। त्यांचा एकमेकावर खूप विश्वास होता। पण यशच्या घरी स्वातीविषयी नकार होता। यशने आईबाबाची खूप मिळवणूक केली, पण ते काही ऐकण्यास तयार नव्हते। त्यांची इच्छा होती की यशने आपल्या जातीच्या मुली शरण करावे। स्वाती मराठी मुलगी असून आपण राजपूत आहोत असे म्हणायचे। मात्र यशला वाटायचे की तिने निर्माण केलेली माणसांचा जे एकमेकांना पसंत करतात, विश्वास करतात, आदर करतात, ही एक जात फक्त त्यांना दूर करते। दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांनीही आपल्या मर्जीने कोर्टात जाऊन लग्न केले आणि आपला छोटासा संसार सुरू केला होता। स्वाती या कंपनीमध्ये अधिकारी होती, तर यशला मनासाठी नोकरी मिळत असल्यामुळे तो नोकरीच्या शोधात होता। यश आईवडिलापासून कधी दूर राहिलेला नव्हता। अजून तो आईबाबांना भेटायला जायचा। त्याचे लग्न झाल्यापासून त्यांना कधीच आनंदी बघितले नव्हते। जणू काही म्हातारपणी त्यांनी त्यांचा आनंद जगण्याचा आनंद घेतला होता असं वाटतं। यश खूप नाराज राहायचा, पण स्वाती त्याला देत। हळूहळू सर्व काही ठीक होईल असे जाणवायचे। ती खूपच संयम नसल्यामुळे तिच्या मनाची खूपच काळजी घेत होती। त्याला जगण्यासाठी बळ द्यायची। स्वाती त्याची हिंमत होती। तो म्हणायचा, असं कसं का जमते तुला हे सर्व? यश माझ्या पाठीशी आहे। यश मला कधी अपयशाची भीती वाटत नाही। कधी मी तुझ्या पाठीमागे तर कधी तू माझ्या पाठीमागे, असंच आपण एकमेकांना सावरायचं असतं। स्वातीचं घर छोटंच होतं, पण तिने खूप छान सजवलं होतं। सर्व तर आपण बघितलं नाही, पण आपले घर सर्वांसाठी वाटते पाहिजे असे स्वाती म्हणायची। स्वाती रोज सर्व कामं आटोपून ऑफिसला जायची, पण यश मात्र चांगल्या नोकरी शोधत होता। घरात यशचे मन लागत नव्हते। तिकडे यशच्या वडिलांची तब्येत बरी नव्हती, म्हणून दोघेही आई बाबाकडे गेले, तर त्यांच्याशी कुणीही बोलले नाही। म्हणून यश खूप नाराज झाला होता। त्याला असं वाटलं होतं की त्याने खूप मोठा गुन्हा केला। ही एकीकडे आई बाबा, तर दुसरीकडे त्याचा संसार होता। त्यामुळे तिचा खूपच कोंडमारा होत होता। त्यामुळे तो खूप अस्वस्थ राहत होता। स्वातीचे निरागस प्रेम त्याला जगण्याची उमेद होते, तर दुसरीकडे आई बाबांचा विश्वास होत होता। तो पूर्णपणे आई बाबा स्वातीच्या प्रेमाच्या सफळीवर अडकला होता। स्वाती मात्र त्याला खूपच प्रेमाने सर्व काही समजावून सांगत असे। त्याच्यामुळे कधी कधी आत्महत्येचे विचार यायचे, पण स्वाती म्हणायची की आपल्या जवळ सर्वच आहे। त्याच्याजवळ काहीही नसते, ते सुद्धा आपल्या जोरावर सर्व संघटना सामना करतात। नाहीतर आज दिव्यांग व्यक्तीच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त वाढले असते। यश मात्र कबूल झाला। अशातच त्याला छान नोकरी मिळाली। स्वाती सुद्धा खूप खुश झाले। लगेच यश आणि स्वाती अण्णाने पेढे घेऊन आई बाबाकडे गेले, तर त्यांनी पेढ्याकडे बघितले सुद्धा नाही। त्यांच्या बरोबर कोणीच बोलले नाही। स्वातीने पेढे मंदिरात जाऊन गरीब मुलांना वाटून दिले। स्वाती आज ऑफिसून लवकर घरी आली, त्या आनंदाची बातमी सांगायची। यशला जेव्हा तिने सांगितले तेव्हा तो खूपच खुश झाला।
दोघांनी तो आनंद बाहेरच जेवण स्वप्न करून साजरा केला. पुरातून त्याने आवडला कळली तेव्हा त्याला असं वाटलं की आता सुनबाईला इकडे घेऊन या असं म्हणतील, पण आई असे काही बोलली नाही. फक्त काळजी घ्यायची तिची आणि फोन ठेवला. स्वाती घरातील कामे नको जबाबदारी आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या होतो. अधूनमधून यश आईवडला बाबाकडे जात असत. यश त्या दिवशी लवकर वापस निघाला. आईच्या जेवण करण्याकडे आणि सुद्धा त्याच्या आवडीचे जेवण बनवले. आई बरोबर छान गप्पा केल्या. वडील मुद्दाम बाहेर निघून गेले. यशने बराच वेळ बाबाची वाट बघितली. शेवटी ती घरी निघाली. आज स्वातीला उशीर झाला होणार होता, त्यामुळे यश होतला. तू आमच्या राजकीय धोरणाची शान मिटवली आहे असे आई बाबा सांगत होते. असे स्वप्न पडले. त्याने खाटून डोळे उघडले. तिथे सर्वांना घाम आला. त्याने लाईट लावल्यामुळे घरातील अंदाज दूर झाला. तर मनातील निर्माण झालेला अंधार मात्र काही केल्या जात नव्हता. त्याला आई बाबा स्वाती बाळ हे सर्व एकाच ठिकाणी एकाच छताखाली पाहिजे होते. यश खूपच निराश झाला होता. स्वातीला घरी यश झाला होता. तिने दाराची बिल वाजवली. यशने काही दरवाजा ओढला नाही. चोरीच्या चाबीने दरवाजाला ओढला तर समोर दूषित पाहून तिने हांबळला पडला. ती दूषित होऊन खाली पडली. यशने घरापासून आत्महत्या केली होती. यश गेला. स्वातीचा सर्व जगण्याचा आनंद होऊन गेला होता. तिचं यश सुंदर जग घडत होतं. तिने रडणे जीवाला देणारे होते. काय गुन्हा केला होता सोडून गेला. तिला खूप राग आला संघर्ष तर दोघाचाही होता, पण तू घालून गेला. तुझ्यामध्ये हिंमत नव्हती तर स्वप्ने का दाखवली. त्याच्या फोटोकडे पाहून ती बडबड होती. स्वातीने समोर असलेला फोटो काढून टाकला. आसरू पुसले. कन्यावर ती राहिली. ती फोटो त्या बाळासाठी. ती मावशीकडे राहायला आली. तिची नोकरी आणि तिचे बाळ याकडे लक्ष एक दिवस तिची मावशी म्हणाली, स्वाती तू तरुण आहे, तू पुन्हा लग्न कर. ते बाळ काढून टाक. तुझं संपूर्ण आयुष्य समोर आहे. पण तिला ते मान्य नव्हते. ती एक कटबार म्हणली होती. तिचे यशवर तिने प्रेम केले होते. तिला फक्त बाळासाठी जगायचे होते. मावशीची बाळाची नेहमीची सुरू असायची. एके दिवशी पोटात पुरवले. मावशी इच्छाच नव्हती की या बाळाला तिला डॉक्टर घेऊन गेले. थेट ऑपरेशन रडत होते. तिच्या ओढण्याच्या काही तिथं होणार नाही. ऑपरेशन करून ते 4-5 महिन्याचे बाळ काढण्यात आले होते. तर ती थोडी शिकून आली होती. नर्स म्हणत होती की ती इंग्लिश छोटीशी बेटी आहे. डॉक्टर म्हणाले काचीच्या नाट्याने ठेवली. एवढे शब्द तिच्या दिवस झाले. ती जेव्हा पूर्ण शिदूर आली तेव्हा तिने विचारले की माझे बाळ कुठे आहे. मला एकदा तरी बाळाला बघायचं आहे. बाळ मृत झाले म्हणून तिची सर्वांनी समजूत काढली. स्वाती घरी आली पण तिच्या समोर बाळाचा चेहरा समोर जात नव्हता. यश गेला आणि बाळही गेले. अभागीच होती तिला. नव्हे तिला ह्या वेगळ्या संस्कृतीने बनवली होती अभागी. स्वाती दिवसेंदिवस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण बाळाचा चेहरा तिच्या मागून तिच्या समोर सारखायच होता. आई मला या काचीच्या बाटलीतून काढ. तिथे माझा गुदमरतो. जणू काही दोन्ही हात बसवून सांगत होती. आई मला तुझ्या जवळ यायचं आहे. एकदाच मला डोळ्यात मावशीने आवाज दिला. काय झाले काय झालं बेटा. आता तू तुझ्या नवीन जीवनात सुरुवात कर. अशी करून नवीन जीवनात सुरुवात यशाने दूर केले. बाळा दूर केले. मावशीच्या हळूहळू स्वाती पाहू लागले. ती ऑफिसला होते. त्याच ऑफिसच्या दवाखाना होता. तिची पावले आपोआप दवाखान्यावर थोडा वेळ दवाखान्यात थांबत असे. तिच्या बारांच्या काशीच्या गावातील बघत असे आणि निघून जात असे. आई मला तुझ्याजवळ जायचं आहे. आई मला तुझ्या जवळ यायचं आहे. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे. मला तुझ्या जवळ यायचे आहे असे स्वातीला वाटत. आई डोळ्यात स्वाती खाडून बस उठून बसले. दिवसेंदिवस लक्षात चालले होते. पण तिला रात्री झोप येत नव्हती. आजीने तुम्हाला नाकारलंय. पप्पा तुला सोडून गेले. तू मला सोडून गेले. माझा गुन्हा काय. तू पासून सोडवायची. तिने एक निर्णय घेतला. सर्व कामं उठून ती मिळाली. ऑफिसला न जाता दवाखान्यात पोहोचली. त्या काचीच्या बाटलीवर उभी राहिली. तिथे म्हणत होती की मला त्रास होतो. मला तुझ्या जवळ यायचं आहे. नर्स आतमध्ये गेली आणि तिने उचलला ती बाटली फोडली आणि मुक्त केलं. आपल्या घेऊन तिने हृदयाशी लावली. तोपर्यंत आवाज आला म्हणून नर्स खूप हळूच निघाली.
तिथे कोणाकडे लक्षही नव्हतं. आपल्या बाळाला ते धावत होते वेड्यासाठी. तेवढे ते बाईक सवानी तिला धडक दिली आणि बाळ तिच्या हातातून दुर्बळ तुटल्या गेली. तिकडे तिकडे बघू वेड्यासारखी बाळ शुद्ध पडली. ती बाळ तिला म्हणत होती की मी तुझ्या पोटी जन्म घेईन, माझी पोटात हत्या होऊ देऊ नको, मी येईल तेव्हा येईल तुला चावण्यासाठी. दुर्गा बनू. आई मुलगा आधार असतो. मुलगी बापांना निराधार करते का तिच्या ती सर्व काही उड्या डोळ्याने आठवत होती. तिच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे? इथे जाती व्यवस्था, कुस्ती मानसिकता कोण जबाबदार आहे?